हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर इथे बघू शकता तुम्ही मी फॉल बिडिंग करत आहे आणि ह्या साडीला मी पूर्ण फॉल लावून घेतलेला आहे, पूर्ण बिडिंग करून घेतलेली आहे. हा फॉल लावलेला आहे. ही साडी आहे आणि साडीची किनार या पद्धतीची आहे, जरी वर्क आहे साडीला आणि साडीला पूर्ण फॉल लावून झालेला आहे माझं. या साईडने बिडिंग केलेली आहे आणि फॉलही लावलेला आहे. तर आता काय करायचं आहे सांगू का तुम्हाला. ही आपली खालची बाजू आहे फॉलची. आणि तर हा जो आहे ना तो आपला नेस्ता पदर आहे. नेस्ता पदर मिऱ्या घालून आपण जो वरच्या बाजूने आतमध्ये खोचला जातो ती बाजू आहे, ही वरची बाजू आहे साडीची. तर ही काय आहे, ही जरीची काठ आहे आणि ही काठ खूप अशी धारदार असते. तर ही धारदार काठ काय होते, कधी कधी स्किनला खूप त्रास करते, म्हणजे टोचली जाते आणि टोचल्यासारखी वाटतेच, ती सतत टोचत राहते, त्यामुळे इरिटेट होतं. आणि मग यासाठी उपाय म्हणून मी तुम्हाला आज सांगणार आहे की आपण पूर्ण ही वरच्या बाजूने म्हणजे पदराचा भाग सोडला तर आपण हिला पूर्ण बिडिंग करून घ्यायची आहे. तर मी इथे पूर्ण बिडिंग करून घेत आहे. तिथे बघू शकता, तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीने पूर्ण मी बिडिंग करून घेतलेली आहे. जी वरची बाजू असते आपली साडीची त्या बाजूला, म्हणजे काय होते, ही किनार थोडीशी दबली जाते आणि टोचत नाही. तर नक्कीच तुम्ही ही पद्धत ट्राय करू शकता जेव्हा आपण अशा पद्धतीच्या साड्या यूज करतो त्यासाठी.